सच्चिदानंद स्वरूप परमानंद कंद अनंत ब्रह्मांड नायक भगवान श्री सांब सदाशिवांची परम पवित्र कथा शिव महापुराणाच्या माध्यमातून प्रयाग तीर्थाच्या त्रिवेणी संगमामध्ये परम पवित्र अशा तीर्थामध्ये विराजमान होऊन रोमहर्षण सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींना ही कथा वर्णन करून सांगत आहे। तीच परम पवित्र कथा भगवान शंकरांच्या कृपाशीर्वादाने तुम्हाला मला या ठिकाणी सुलभ उपलब्ध झालेली आहे। शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आजपर्यंत ब्रह्मांडातल्या हजारो जीवांनी शिवतत्वाचा महिमा जाणून घेतलेला आहे। याच शिव महापुराणाच्या माध्यमातून तुम्हाला मला सुद्धा अत्यंत रहस्यात्मक असलेल्या शिवतत्वाचा महिमा जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। किंबहुना आपण तो प्रयत्न करत आहोत। शिवतत्वाचा महिमा आपल्याला कळणं, भगवान शंकरांकडे आपली प्रवृत्ती होणं, शिवनाम आपल्या मुखामध्ये येणं, शिवपूजन करण्याची इच्छा आपल्याला होणं, शिवतीर्थांची यात्रा करण्याची आपल्याला इच्छा होणं आणि अखंड भगवान शंकरांच्या स्मरणामध्ये राहून आपल्या अनंत जन्मांच्या पापाचा नाश करण्याचे प्रयत्न तुम्हाला मला करायचे आहेत। हा सारा लाभ आपल्या पदरामध्ये पाडून घेण्यासाठीच भगवान शंकरांची परम पवित्र कथा पुन्हा पुन्हा गायन करायची आहे, पुन्हा पुन्हा श्रवण करायची आहे। शिवतत्व जाणून घेणं तसं पाहिलं गेलं तर तुमच्या माझ्यासारख्या जीवांसाठी सहज आणि सोपी गोष्ट नाही। शिवतत्व हे सामान्य नाही, असामान्य आहे, परमतत्व आहे। शिव म्हणजे परमतत्व आहे, परमात्म तत्व आहे। या सृष्टीचा परम आधार आहे। आणि तुमच्या माझ्यासारख्या जीवांची आकलन शक्ती फार थोडी आहे, अति अल्प आहे। आपल्या बुद्धीच्या आकलन शक्तीद्वारे आपण ते शिवतत्व जाणून घेऊ शकत नाही। मनाने त्याला जाणायचं म्हटलं तर मनही तिकडे जाऊ शकत नाही, तिथपर्यंत जाऊ शकत नाही। इंद्रियांच्या तुलनेमध्ये मनबुद्धी सूक्ष्म आहे। सूक्ष्माती सूक्ष्म व्यवहार आणि व्यापार ज्या बुद्धी आणि मनाचे असतात, सूक्ष्म व्यापार ज्या चित्ताचे असतात, असं मनबुद्धी चित्त सुद्धा परमतत्वापर्यंत जाऊन पोहोचणं फार अवघड आहे। तिथं स्थूल इंद्रियांची काय कथा आहे,
म्हणून हे इंद्रिय सुद्धा त्या परमतत्वापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाहीत. हाताने परमतत्वापर्यंत, पायाने परमतत्वापर्यंत, कानाद्वारे परमतत्वापर्यंत, नाकाद्वारे परमतत्वापर्यंत, डोळ्याद्वारे परमतत्वापर्यंत, मुखाद्वारे परमतत्वापर्यंत जाण्याचा विचार जरी आपण केला तरी सुद्धा परमतत्वाला स्पर्श इंद्रियांच्या माध्यमातून होऊ शकत नाही. कारण इंद्रियांची धाव तिथपर्यंत नाही, मनाची धाव तिथपर्यंत नाही, बुद्धीची धाव त्या परमतत्वापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. मग इंद्रिय काय कामाची आहेत परमार्थामध्ये? मन काय कामाचं आहे? बुद्धी काय कामाची आहे? चित्त कोणत्या कामाचं आहे? परमतत्वापर्यंत जाण्यासाठी हे सगळे आपल्याला सहकार्य करत असतात. म्हणून इंद्रियांना सांभाळायचं असतं. देह जरी परमतत्वापर्यंत जाऊ शकत नाही तरी सुद्धा परमतत्वाकडे वाटचाल करण्यासाठी देहाची मदत होत असते. भगवंताला जाणून घेण्यासाठी परब्रह्म तत्वाची जाणीव अंतःकरणाला करून देण्यासाठी अनमोल अशा प्रकारची वस्तू म्हणजे मनुष्याचा देह आहे. या देहाची आपल्याला पुष्कळ मदत होत असते. देहाच्या सहकार्याने, इंद्रियांच्या सहकार्याने, मनबुद्धी चित्ताच्या सहकार्याने आपल्याला परमतत्वाच्या जाणीवेपर्यंत पोहोचायचं असतं. नाशिवंत पदार्थांपासून निर्माण झालेला देह पुन्हा कधी काळी नाशिवंत वस्तूंमध्ये एकरूप होणाराच असतो. मातीपासून निर्माण झालेला शेवटी मातीमध्येच तो मिसळणार आहे. देह शाश्वत नाही, देह नित्य नाही, देह शुद्ध नाही, देह बुद्ध नाही. शाश्वत कोण आहे? नित्य कोण आहे? शुद्ध कोण आहे? बुद्ध कोण आहे? या देहाच्या आतमध्ये असलेलं आत्मतत्व हे नित्य आहे. या देहाच्या आतमध्ये असलेलं आत्मतत्व हे शुद्ध आहे, हे शाश्वत आहे, हे सत्य आहे. अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. गीतेमध्ये भगवंत अर्जुनजी महाराजांना ह्या आत्मतत्वाच्या नित्यत्वाबद्दल वर्णन करून सांगत आहे, सत्यत्वाचं वर्णन करून सांगत आहे, शुद्धतेचं शाश्वततेचं वर्णन करून सांगत आहे. देहाला देह मरू शकतो, देहाला मारता येतं, देहाला नष्ट करता येतं. नाही केलं तरी सुद्धा स्वभाव धर्मानुसार देह कधी ना कधीतरी नष्ट होतो. पण आत्मतत्व ही कधीही नाश पावत नाही. बहुधा ते नाशवान नाहीच, तर ते नाश कसं पावेल? त्याला जाळायचा प्रयत्न केला तर ते जळत नाही. धारदार शस्त्राने त्याच्यावरती वार करायचा, कापायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या शस्त्राचा वार आपण त्या आत्मतत्वावरती करू शकत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. परंतु मायेची उपाधी आपल्या पाठीमागे लागल्याचा परिणाम असा झालेला आहे की आपल्याला ह्या आपल्या आत्मस्वरूपाचं, आत्मतत्वाचं भान राहिलेलं नाही, ज्ञान राहिलेलं नाही. अज्ञानाचा, मोहाचा पडदा आपल्यावरती येऊन पडलेला आहे. आणि म्हणूनच जीव हे संबोधन तुम्हाला मला प्राप्त झालेलं आहे.
जीव हे संबोधन तुम्हाला मला प्राप्त होण्याला कारण बद्धावस्था आहे. प्रकृतीच्या 8 बंधनांनी हा जीव बांधला गेलेला आहे आणि प्रकृतीच्या ज्या 8 बंधनांनी हा जीव बांधलेला आहे त्या बंधनामधून त्या जीवाला मुक्त होण्याचे प्रयत्न करायचे असतात. मुक्त होण्याचे प्रयत्न करायचे असतात. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आपण कोण आहोत, मी कोण आहे याचा स्वतःला परिचय करून द्यावा लागणार असतो. मी कोण आहे? अनेक उत्तर स्वतःला आपल्याला प्राप्त होत असतात. मी देह आहे का, मी इंद्रिय आहे का, मी मन आहे का, मी म्हणजे बुद्धी आहे का, मी म्हणजे चित्त आहे का, मी म्हणजे अहंकार आहे. मी म्हणजे नेमकं काय आहे? माझं नाव म्हणजे मी आहे, माझं शरीर म्हणजे मी आहे, शरीराची इंद्रिय म्हणजे मी आहे, मला असलेले डोळे म्हणजे मी आहे, नाक म्हणजे मी आहे, कान म्हणजे मी आहे. एकाच वाक्यामध्ये म्हणून असं म्हणावं लागतं की हे इंद्रिय म्हणजे मी आहे का, हा देह म्हणजे मी आहे का, मी कोण आहे? ह्या मीचा वास्तविक शोध तुम्हाला मला घ्यायला सांगितलेला आहे. हीच आपली साधना आहे. हीच आपली काय आहे? साधना आहे. आणि ही साधना करणाराच कोण आहे? साधक आहे. साधकाला प्रयत्न करायला सांगितलेले आहेत स्वस्वरूपाला जाणून घेण्याचे. मला स्वतःला जाणायचं आहे, माझ्या शुद्ध स्वरूपाला जाणायचं आहे, माझ्या नित्य आणि शाश्वत स्वरूपाला मला जाणायचं आहे. मी कोण आहे हे मला कळालं पाहिजे. ज्या दिवशी आपण कोण आहोत अर्थात मी कोण आहे हे आपल्याला कळेल, त्या दिवशी आपल्याला हेही कळेल की आता मला बंधनातून मुक्त होण्याची गरजच नाही, कारण मी म्हणजे ते शुद्ध आत्मतत्वच आहे आणि ते कधीही बंधनात नव्हतंच. महाराज, आपल्या स्वस्वरूपाची जाणीव झाल्यानंतर आपोआप मी मुक्त आहे याचीही जाणीव प्राप्त होऊन जाते. आणि त्याच वेळेला प्रकृतीचे आधी 8 बंधन नाहीसे पावलेली असतात, नष्ट झालेली असतात. परंतु हा साक्षात प्रयत्न, हा शुद्ध प्रयत्न म्हणजेच अध्यात्माची शुद्ध वाटचाल आहे. जीवनामध्ये वेदांचा उपदेश, वेदांताचा उपदेश, पुराणांचं मार्गदर्शन आणि संत साधू सद्गुरूंचं मार्गदर्शन कशासाठी आहे? सर्व बाजूने, सर्व ठिकाणाहून, सर्व दृष्टीनं, सर्व प्रकारची धावाधाव आपली बंद होऊन केवळ स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी किंवा स्वस्वरूपाला जाणण्यासाठी, स्वस्वरूपाला ओळखण्यासाठीचे प्रयत्न आपल्याकडून होणं नितांत आवश्यक आहे. असे प्रयत्न ज्या साधकाकडून चाललेले आहेत, असा साधक किंचित मात्र जगत व्यवहार करत असला तरी सुद्धा हे समस्त जगताचे व्यवहार करताना त्याने सावध राहिला पाहिजे. आपली चित्तवृत्ती, आपली एकाग्रता, आपलं आत्मस्वरूपाविषयीचं, आत्मतत्वाविषयीचं ध्यान कधीही मोडणार नाही याच्यासाठी साधकाने अखंड प्रयत्नशील राहिलं पाहिजे. याचाच अर्थ असा आहे की जीवनमुक्त होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असा प्रयत्न जर का तुमच्या माझ्याकडून घडत राहिला, भगवंताची कृपा, संत साधू सद्गुरूंची कृपा तुमच्या माझ्यावरती झाली तर देह पडायच्या आतच जीवन मुक्तावस्थेचं सुख आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
मनासी लावावी स्वरूपाची गोडी, 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 मनसी लावावी स्वरूपाची गोडी, इतर आवडी सोडवावी, इतर आवडी सोडवावी, सोडवावी, मनासी लावावी स्वरूपाची गोडी, मनसी लावावी स्वरूपाची गोडी, मनसी लावावी स्वरूपाची गोडी, इतर आवडी सोडवावी, इतर आवडी सोडवावी, सोडवावी, मनसी लावावी स्वरूपाची गोडी, मनसी लावावी स्वरूपाची गोडी, मनसी लावावी स्वरूपाची गोडी, मनासी लावावी स्वरूपाची गोडी, इतर आवडी सोडवावी. अध्यात्म मार्ग, खऱ्या अर्थाने आपण अध्यात्म मार्ग वाटचाल करायला लागलेलो आहोत. हे कसं समजायचं? ज्या वेळेला स्वस्वरूपाकडे आपलं लक्ष आपण केंद्रित करू आणि स्वस्वरूपाला जाणण्यासाठीचे यथार्थ प्रयत्न आपल्याकडून ज्या दिवशी व्हायला लागतील ना, त्या दिवशी आपण हे समजून घ्यायचं आहे की आता मी खऱ्या अर्थाने माझ्या आध्यात्मिक वाटचालीसाठी आरंभ केलेला आहे. आध्यात्मिक वाटचालीसाठी तोपर्यंत मी आरंभ केलेला नाही जोपर्यंत मला माझ्या आत्मस्वरूपाला जाणण्याची इच्छा झालेली नाही. स्वस्वरूपाला जाण्याची इच्छा जोपर्यंत माझी झाली नाही तोपर्यंत मी अध्यात्मात प्रवेशच केला नाही. तोपर्यंत माझं जे सगळं करणं चाललंय ना, हे सारं करणं तत्वज्ञानाच्या दृष्टीनं जर का पाहिला गेलं तर लौकिकच सारं करणं चाललेलं आहे. हे सारं कर्म लौकिकच आहे महाराज, लौकिकासाठीच चाललेलं आहे. आणि त्या आपल्या साऱ्या करण्याचं फल काय भेटेल आपल्याला? आपल्याकडून पुण्य होईल. काही कर्म असे असतात जे कर्म केल्याने पापाचा नाश होतो, बाकी काही होत नाही. काही कर्म असे असतात जे केल्याने पापही नाश होतं आणि त्याच्यासोबत पुण्यही होतं. काही कर्म अशी असतात ज्याच्यातून पाप तर जात नाही, उलट पापही होतं आणि पुण्यही होतं, म्हणजे पापयुक्त पुण्य होतं. असेही बरेच कर्म आहेत महाराज. आणि काही कर्म अशी आहेत जी शुद्ध पुण्याच्या गणतीमध्ये येत असतात. म्हणून मी कोण आहे याचं
स्मरण आपण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी काय आहे, मी कोण आहे, माझं वास्तविक स्वरूप काय आहे. त्यावेळेला माझं वास्तविक स्वरूप जे मी स्वतःला मानतो, मी म्हणून जेवढं जेवढं मी स्वतःला काही मानतो, तो मी नसून मी कोण आहे वास्तविक. ज्या शिवाबद्दल आपण गातो महाराज, ज्या शिवाबद्दल आपण ऐकतो, जो शिव आपण पाहतो, ज्या शिवाची आपण पूजा करतो, हा शिव दुसरा तिसरा कोणी नसून हे आपलंच चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी वासुदेव तत्वता, वासुदेव तत्वता. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. कळ येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्य संता, आहे ठाऊक सभाग्य संता. नाही तुझा निकम गता, नाही तुझा निकम गता. काय जागाची निज दासी, काय जागाची निज दासी, काय जागासी निज दासी. सुने जाऊन दारापासी, तुझ्या हिता पाठी करे व्यास व्यासी. भेटीन घेसी वासुदेवासी गा, भेटीन घेसी वासुदेवासी गा. काय जागाची निज दासी, काय जागाची निज दासी, काय जागाची निज दासी. जे तत्व आपण ज्या शिवतत्वाच्या संबंधामध्ये आपण चर्चा करत आहोत महाराज, हेच ते वास्तविक तत्व आहे. म्हणून मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर न तेजो न वायुः, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे? नाही महाराज, मी मनही नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही. मनो बुद्ध्य अहंकार चित्तानि नाहम. मी कान आहे, मी जिव्हा आहे, मी वाचा आहे. न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे. मग मी काय आहे? न व्योम न भूमिर न तेजो न वायु. मी तर या साऱ्यांच्या पेक्षा वेगळा चिदानंद स्वरूप असा मी शिव आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न च प्राण संज्ञो न वै पंचवायु, न वा सप्तधातुर न वा पंचकोशः, न वा पाणिपादं न चोपस्थपायु. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. असा मी आहे, हे माझं वास्तविक स्वरूप आहे, याचं स्मरण. आणि ज्या वेळेला स्वस्वरूपाची आपल्याला जिज्ञासा उत्पन्न होते, आवड होते, काय आहे वास्तविक मी हे जाणून घेण्याची इच्छा आणि त्याच्यासाठी प्रयत्न, त्यावेळेला खरा अध्यात्म जगतामध्ये आपला प्रवेश झालेला आहे. आता अधिकृतरित्या नसता तोपर्यंत माझी उपासना चाललेली आहे,
तोपर्यंत माझी सामान्य भक्तीची क्रिया करणं चाललेली आहे. म्हणून ज्यांच्यापर्यंत ही इंद्रिय जाऊन पोहोचू शकत नाहीत असं ते परमतत्व म्हणजे शिवतत्व आहे. जाणायचं असेल तर ज्ञानाद्वारे त्याचा अनुभव, त्याची अनुभूती तुम्हाला मला करता येऊ शकते असं सांगितलं. शब्द तुम्हाला मला त्यासाठी सहकार्य करत आहेत महाराज. आणि ज्या शब्दाद्वारे त्या परमतत्वाचा साक्षात्कार आपण प्राप्त करून घेऊ शकतो ना, म्हणून शब्द हे तुमच्या माझ्यासाठी फार मोठी उपकारांची राशी आहे. शब्द हा बहुसार उपकाराची राशी. आणि शेवटी योगी जन ज्या अक्षराद्वारे, ज्या शब्दाद्वारेच त्या परम शिवापर्यंत जाऊन पोहोचतात महाराज. ज्याच्या द्वारे त्या परम शिवापर्यंत जाऊन पोहोचतात ती अक्षरच आहे, तो शब्दच आहे महाराज. पण सामान्य अक्षर नाही, सामान्य शब्द नाही, तर त्याला अक्षर ब्रह्म म्हटलं जातं. हा जो ओंकार आहे, हा ओंकार तरी दुसरा तिसरं काय आहे? शिवपुराण वर्णन करतं हे त्याचंच स्वरूप आहे. आणि नुसतं या ओंकाराच्या ध्यानाद्वारे, गायनाद्वारे त्या परम शिवापर्यंत सारे ऋषी महर्षी योगी जाऊन पोहोचलेले आहेत. भाव एवढाच आहे, तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतूसी केवी कळे. परंतु वेदव्यासजी महाराजांची कृपा, सूतजी महाराजांची कृपा, त्याला शब्दामध्ये वर्णन करून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. सूतजी महाराजांनी शौनकांना ही गोष्ट ठिकठिकाणावरती स्पष्ट करून सांगितली, विशेषतः शिवपुराणामध्ये बरं का, की तुम्ही मला शिवतत्वाच्या संबंधामध्ये प्रश्न विचारत आहात खरं, पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का, सामान्य माणसाकडून सामान्य शब्दाद्वारे शिवतत्वाचं वर्णन करणं सोपी गोष्टच नाही. याला अनेक कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण, शिवतत्व अत्यंत रहस्यमयी आहे. भगवान शंकरांच्या लीला अत्यंत रहस्यमयी आहेत. कोण जाणू शकतं, कोणाला सत्यार्थाने ह्या लीला ठाऊक आहे? तर उत्तर असं दिलं पहा ग्रंथामध्ये, की साक्षात भगवंतालाच भगवंताच्या ह्या सगळ्या लीला माहित आहे. देवाशिवाय दुसरं कोणाला कळू शकत नाही. आणि ज्याला कळालं महाराज देव काय आहे, शिवतत्व काय आहे, तर त्यावेळेला पाठीमाग तो देवापासून, देवापेक्षा भिन्न म्हणून वेगळी अशी कोणती देह नावाची किंवा जीव नावाची गोष्ट म्हणून तो राहतच नाही शिल्लक. ज्याला देव कळाला, ज्या क्षणाला कळाला त्या क्षणाला तो देव झालेला असतो. संतांनी आपला अनुभव सांगितला, देव पहावयासी गेलो, 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 देव पहावयासी गेलो.
तेथे देव होऊन ठेलो, तेथे देव होऊन ठेलो, देव पाहवयासी गेलो, देव पाहवयासी गेलो, देव पाहवयासी गेलो. देव पहावयासी गेलो, तेथे देव होऊन ठेलो. मिठाला लहर आली. मीठ असतं ना, मीठ. हे मीठ समुद्रापासून त्याची उत्पत्ती झाली. समुद्रामध्ये मीठ तयार होतं. समुद्रापासून मीठ बाजूला झालेलं आहे, वेगळं झालेलं आहे आणि घनत्व त्याला प्राप्त झालेलं आहे. त्या आपल्या उपयोगामध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करतो आणि असं ते जे मीठ आहे त्या मिठाला लहर आली. आपण पुन्हा समुद्रामध्ये थोडा वेळ जलविहार करण्यासाठी जावं. कायमचं नाही समुद्रात राहायचं, आपल्याला थोडाफार विहार करायचा थोडा वेळ आणि पुन्हा वापस निघून यायचं. म्हणून ते मीठ धावत पळत समुद्रामध्ये त्या मिठाने जेच उडी मारली महाराज, पण ते मीठ काही पुन्हा वापस आलं नाही, येऊ शकलं नाही. काय येऊ शकलं नाही? नोहे सारिता निराळे, 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 नोहे सारिता निराळे. लवन मेळविता जाळे, लवन मेळविता जाळे, मेळविता जाळे, नोहे सारिता निराळे, नोहे सारिता निराळे, नोहे सारिता निराळे. लवन मेळविता जाळे, लवन मेळविता जाळे, जाळे, नोहे सारिता निराळे, नोहे सारिता निराळे, नोहे सारिता निराळे. आता त्या समुद्रामध्ये गेलेल्या मिठाला पुन्हा मीठ म्हणून बाहेर काढायचं झालं तर ते पुन्हा वेगळं होऊ शकत नाही, कारण ते समुद्र रूप होऊन गेलं. पुन्हा ते पाण्यासारखं द्रवरूप होऊन गेलेलं आहे, त्याचं घनत्व नाहीसं झालं. आता त्याला वेगळं करायचं म्हटलं तर काय वेगळं करणार हो? वेगळं करायला दोन पदार्थ लागत असतात. तर त्या दोन भिन्न भिन्न पदार्थांना एकमेकांपासून वेगळं करता येतं. पदार्थांमध्ये मिसळायला गेलेला दुसरा पदार्थ त्या पदार्थाशी एकत्व जर का पावला, त्या ठिकाणावरचं द्वैत जर का नाश पावलं, त्या ठिकाणावरचा भेद जर का नाहीसा पावला, ज्याला भेटायला गेला तो तेच होऊन जर का तिथं बसला, तर आता वेगळं म्हणून कोण वापस येणार? वेगळं म्हणून कोणाला आपण बाजूला काढणार की नाही हो? म्हणून नोहे सारिता निराळे. प्रयत्न करायला गेलं तरी सुद्धा त्याला वेगळं करता येत नाही. कसं? जसं लवण मेळविता जळे. लवण अर्थात मीठ, मेळविता जळे. पाण्यामध्ये त्याला जर का आपण टाकलं तर ते पाणी स्वरूप होऊन जातं. तसंच जीवाचं आहे.
ज्या वेळेला आपण त्या परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करायला लागतो त्यावेळेला परमात्म्याला जाणण्याचा क्षण आणि जीवाचं जीवपण नाहीस होण्याचा क्षण एकच असतो महाराज. आणि देह पडायच्या आत जर का आपण आता त्या परमतत्वाला जाणलं ना तर मग ज्यानी त्याला जाणलं त्याचा देह सुद्धा परमात्म स्वरूपच होऊन जातो. म्हणूनच महात्म्यांना नमस्कार करायचा असतो, संतांना ऋषींना नमस्कार का करायचा असतो? कारण जे परमतत्व आम्ही शोधत आहोत मंदिरामध्ये, मूर्तीमध्ये, देवाऱ्यामध्ये, तीर्थामध्ये, क्षेत्रामध्ये आम्ही देव पाहत फिरतो आहोत महाराज. ज्या देवाला आम्ही आत बाहेर कुठं पाहू शकत नाही त्या देवाला तुम्ही तुमच्या हृदयात साठवलेला आहे. कसं साठवलं? जाणलं महाराज. ज्याला आम्ही जाणू शकलो नाही आजपर्यंत, नवे नवे ज्याला आम्हाला जाणायचं आहे हेच आम्हाला माहित नाही. पण कर्ण तर जगभराचं कर्ण चाललंय महाराज आपलं. पण आपलं कर्ण कोणत्या कामाला येत आहे? कृतीच्या तुलनेमध्ये प्राप्तीचा विचार केला तर काय पडताय आपल्या पदरामध्ये? स्वस्वरूपाच्या जाणीवेला सोडून, परमतत्वाच्या जाणीवेला सोडून सगळं आपल्या पदरामध्ये पडतंय. पण जर परमतत्वाच्या जाणीवेला सोडून, स्वानुभवाच्या स्वरूपाच्या अनुभूतीला सोडून जर आपल्या पदरामध्ये जगभराचं सगळं पडत असेल तर ते आपल्या काही कामाचं नाही. लक्षात घ्या. आपल्याला पुण्यही कमवायचं नाही, पुण्याच्याही पाठीमागे आपल्याला पळायचं नाही. ही तर गोष्ट सगळे मान्य करू शकतात की पाप आपल्याला करायचं. पण महात संत तर असं म्हणतात, ग्रंथ तर असं म्हणतात, आपल्याला पुण्यही कमवायच्या नादाला लागायचं नाही. स्वाभाविक पुण्य होतं सत्कर्माने, ही गोष्ट वेगळी. होतंय तर होऊ द्या, पुण्य तर होणार महाराज. जशा प्रकारचं कर्म आपण करू तशा प्रकारे परिणामाला ते कर्म येणार. विषयांचा भोग भोगला, पाप कर्म जर का केलं तर त्याचा पाप तयार होणार. आणि सत्कर्माचरण सदाचरण जर का आपल्याकडून झालं तर पुण्य कर्म आपल्याकडून होणार, पुण्य होणार आपल्याकडून, पुण्याचा साठा जमा होणार. पण ते नको आहे आपल्याला किंवा नको असलं आपल्याला तर ती पुण्य वाहून थोडीच जाणार आहे महाराज. पुण्य नावाची गोष्ट आहे अशी आहे, ती खर्च केली तर खर्च होते, नसता ती जमा नावे राहते. बँकेच्या खात्यामध्ये जसे आपले पैसे जमा राहतात तसं ते सुरक्षित राहतात. इथल्या ह्या पैशाचा काही भरोसा नाही. बँक बुडाली तर सगळं बुडून जाईल महाराज. पुन्हा भेटतील की न भेटतील त्याचा काही नियम नाही. पण शुद्ध पुण्य जर का आपल्याकडून घडत असेल आणि ते पुण्य जर का आपण खर्च करत नसू तर ते पुण्य आपल्या नावे जमा राहतं, ते खर्च होत नाही. एखादा भक्त असा जो भाविक असा पापाच्याही पाठीमाग, पापही त्याच्या कृतीतून आणि पुण्यही त्याच्या कृतीतून, अशी त्या महात्म्यांच्या कर्मा संबंधामध्ये सुद्धा हेच आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. अहो तुमच्या अंगी पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही, याच्या पाठीमागं काय कारण आहे असाही प्रश्न उत्पन्न होतो महाराज. अधिक त्या प्रश्नाच्या विस्ताराकडे, उत्तराकडे आपण न जाता मुख्य भाव फक्त एवढा पाहण्याचा प्रयत्न करू. ज्या वेळेला परमतत्वाला जाणण्यासाठी आपण गेलो आणि दुसरी एक गोष्ट अशी घडते पहा, देह पडायच्या आत जर का एखाद्या भाविकाने भक्ताने देवाला जाणलं, स्वस्वरूपाला जाणलं, परमतत्वाला जाणलं, अजून देह त्याचा पडायचा बाकी राहिलेला आहे. देवाला त्यांनी जाणून घेतलंय, अर्थात त्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त झालेली आहे. त्यानं मुक्तीला आणि मुक्तीनं त्याला वरलेला आहे महाराज. आता फक्त देह पडायची वाट पाहायची आहे. तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. आता तो ते साररूप सारतत्व त्यांनी जाणल्यामुळे तो सुद्धा सारच होऊन गेलेला आहे. आता तो जगात आला तरी सुद्धा
या जगामध्ये तो एकरूप होऊ शकत नाही. म्हणजे शाश्वत वस्तू जी आहे ती नाशिवंत पदार्थामध्ये एकरूप होऊ शकत नाही. जसं दोन भिन्न घटक असलेले पदार्थ एकमेकांमध्ये एकरूप होऊ शकत नाही. जसं पाणी आणि तेल एकमेकांमध्ये कधी मिसळतं का हो? मिसळतं का हो? नाही मिसळत. कारण त्यांची एकमेकांची गुणधर्म वेगवेगळे आहेत. ते एकमेकांच्या गुणधर्माला अनुसरून राहत आहेत. ते एकमेकांमध्ये एकरूप होऊ शकत नाही. जशी त्याच पद्धतीनं दुधामध्ये तूप आहे ना, सांगा बरं. दुधामध्ये तूप आहे ना. आता जरासा दुसऱ्या प्रक्रियेचा विचार करत आहोत बरं का आपण. प्रक्रियेद्वारे दुधामध्ये असलेल्या तुपाला दुधापासून वेगळं केलं. तूप ह्या अवस्थेपर्यंत ते दुधातलं तूप आलं. आता तुपाचं पुढं काय होतं? काय होतं तुपाचं पुढं? तुपापासून काही नाही होत ना पुढं. कोणी म्हणेल होतं ना, ते शिऱ्यात टाकता येतं, ते लाडूत टाकता येतं, ते असं करताय. अहो, ते स्वतंत्र असं तुपापासून पुन्हा वेगळं काही व्हायचं बाकी राहत नाही. आता ते पूर्णत्वाला प्राप्त झालं म्हणून ते घृत, ते तूप पवित्र आहे. तसं साधन प्रक्रियेद्वारे मी हे नाही, मी हे नाही, मी हे नाही, मी हे नाही असं करता 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 स्वतःला या साऱ्या प्रकृतीच्या उपाधीपासून वेगळं करता 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 आपल्या मूल सार स्वरूपापर्यंत जीव जाऊन पोहोचलेला आहे. भक्त महात्मे जाऊन पोहोचलेले आहेत. आता पुन्हा ते दुधापासून बाजूला केलेलं तूप दुधामध्ये टाकायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती दुधात एकरूप होऊ शकेल का? नाही एकरूप होऊ शकणार. त्याच पद्धतीनं जसं ताकापासून लोणी, ताक घुसळलं आणि त्याच्यातून लोण्याचा गोळा तयार झाला. आता तो गोळा पुन्हा त्या ताकात टाका, एकरूप होईल का? नाही होणार महाराज एकरूप. तसं जीवनमुक्त अवस्था ज्या महात्म्याला प्राप्त झालेली आहे, ज्यांनी परमात्मा स्वरूपाला जाणून घेतलं महाराज, स्वस्वरूपाची अनुभूती ज्यांनी प्राप्त करून घेतली, तो या जगामध्ये पुन्हा वापस राहायला आला किंवा राहिला, देहाचं प्रारब्ध आहे तोपर्यंत, तरी सुद्धा तो आता पुन्हा या नाशिवंत जगताशी त्याचं सौख्य किंवा त्याचं एकरूपताही साधली जाऊ शकत नाही. कारण तो त्याच्या वास्तविक स्वरूपाला प्राप्त झाला. आणि पहा, आत्मज्ञानाच्या संबंधामध्ये असं आहे, एकदा ते झालं म्हणजे झालं, पुन्हा ते नष्ट होईल. थोड्या दिवसानंतर आत्मज्ञान निघून जाईल, गुप्त होईल, नाश होईल आणि पुन्हा आपण बंधनामध्ये पडू, बद्धावस्थेला प्राप्त होऊ, असं नाही. एकदा एखादा जीवनमुक्त झाला तो झालाच महाराज. पुन्हा वापस यायला, माग यायला कोणत्याही प्रकारची गुंजाईश राहिलीच. असाही एका दृष्टीनं विचार आपल्याला या संबंधामध्ये करता येत असतो. रसिक महात्म्यांनी असं वर्णन केलं की पहा, देव पहावयासी केलो, या सूत्राचा जर का पुन्हा विचार केला तर रसिक महात्म्य असं वर्णन करता, लाली देखन मै गई, लाली देखन मै गई, जित देखूं तित लाल, लाली मेरे लाल की, जित देखूं तित लाल, लाली देखन मै गई, मैं ही हो गई लाल. ऐकलं, ग्रंथातून वाचलं, महात्म्यांकडून ऐकलं, आता पाहायची इच्छा झाली म्हणून लाली मेरे लाल की, मला ती पाहायची इच्छा झाली आणि ती लाली पाहायला, तो लाल पाहायला मी आलो किंवा आले. रसिक महात्मा म्हणतात, पाहिलं तर काय, जित देखूं तित लाल, लाली देखन मैं गई, मैं ही हो गई लाल. हा अनुभव त्यांना प्राप्त झालेला आहे महाराज. तुम्हाला मला त्याच्यासाठीच हे सारे प्रयत्न करायचे आहेत, पण आपल्या बुद्धीला तो विवेक प्राप्त झाला पाहिजे. अडलं सगळं विवेकापाशी येऊन आपलं.
अजून मनुष्याला मानवाला एवढा विवेक कसा प्राप्त होईल आणि कशी ही स्वतः आत्मजागृतीसाठी आत्म स्वरूपाच्या जाणीवेसाठी प्रयत्नशील होतील. बस एवढेच प्रयत्न चालले. आणि पहा, ही अनुभूती ज्याची त्याला करून घ्यायची आहे. ह्या जेवढं सारं आता आपण काही करत आहोत ना, या साऱ्या साधनांची फक्त आपल्याला मदत घ्यायची आहे. का? आपल्या अंतःकरणामध्ये ती वृत्ती तो विवेक जागा व्हावा याच्यासाठी या सगळ्या साधनांची आपल्याला मदत घ्यायची आहे. सदाचाराचं पालन करायचं आहे, सत्कर्माचं अनुष्ठान करायचं आहे, तीर्थयात्रा करायची आहे, दान करायचं आहे, अर्चन करायचं आहे, वंदन करायचं आहे, पूजन करायचं आहे, सेवा करायची आहे. का? एक ध्यास लागावा मनाला. त्याच्यासाठी तेवढ्यासाठी आपल्याला एकदा पेटवून दिलं की महात्मे म्हणतात आता जळत राहा. पण आपण काही पेटायला तयार नाही. कारण इतके चटकन पेटायला आपण काही कापूर नाही. आपण काही कापूर नाही महाराज. जो कापुरासारखा आहे तो चटकन पेटतो, चटकन त्याला आत्मस्वरूपाचा ध्यास लागतो. काही गौरी सारखा आहे एखादा, त्याला हळूहळू हळूहळू सातत्याने अग्नीच्या सहवासामध्ये ठेवून फुंकर घालून 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 त्याला पेटवावं लागतं. तर ती गौरी कुठंतरी हळूहळू हळूहळू जळते. आणि काही ओल्या लाकडासारखी, ओल्या काडीसारखी आहेत महाराज. असं हे एक भाव आहे. म्हणून चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. त्या शिवतत्वाचं वर्णन करायचं तरी कसं, शब्द आणायचे तरी कुठून महाराज. इथून थोडं मी बाजूला गेलो की जाणायला गेलं, बोलायला गेले तर ते होऊन गेले. वापसच कोणी आला नाही किंवा येऊ शकत नाही. परंतु तरी सुद्धा फार मोठे उपकार संतांचे, फार मोठे उपकार ग्रंथांचे तुमच्या माझ्यासाठी, की त्यांनी शब्दांच्या द्वारे त्या देवाला आपल्या समोर थोडस 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 दाखवायचा प्रयत्न केला. का दाखवायचा प्रयत्न केला? कारण पहा, त्याच्याशिवाय आपल्या मनाला ही चटक लागलीच नसती हरिभक्तीची, शिवभक्तीची. आपल्याला ही चटक लावली कोणी? सत्संगाने. सत्संगाने आपल्याला ही चटक लावलेली आहे महाराज. वेड करून टाकलं या सत्संगाने आपल्याला, पागल करून टाकलं या सत्संगाने आपल्याला. रात्रंदिवस सत्संगामध्ये राहणारे काही जगाच्या कामाचे राहिले नाही. यांना असं वाटतं कधी सत्संग होईल, कधी आम्ही सत्संग करू, कधी कथा होईल, कधी आम्ही कथा ऐकू. देवी भागवत करताल का? देवी भागवत ऐकू. श्रीमद भागवत करताल का? श्रीमद भागवत ऐकू. शिवपुराण करताल का? शिवपुराण ऐकू. रामकथा करताल का? रामकथा ऐकू. जी कथा तुम्ही सांगताल करताल, आयोजन करणारा आयोजन करेल, सांगणारा वक्ता सांगेल, आम्ही त्या आयोजनात सहभाग घेऊ. आम्ही त्या वक्त्याच्या मुखातून ती कथा, तो ग्रंथ ऐकायला येऊ. का? कारण ह्या सत्संगाने आम्हाला वेळ लावलं. सत्संग श्रवणासाठी वेडा झालेला महाराज कधी ना कधी तरी देवाच्या भेटीनं वेडा होऊ शकतो. देवाच्या भेटीसाठी वेडा होऊ शकतो. कारण हे गावच वेड्यांचं आहे. सत्संग नावाचं गावच वेड्यांचं आहे. ह्या वेड्यांच्या गावामध्ये जो येतो तो काय होतो? वेडा झालो, 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 वेडा झालो,
होतात आम्ही इथं आल्यानंतर. कारण काय? ज्याच्या जो जसा असेल त्याच्या संगतीमध्ये आल्यानंतर संगतीचा गुण लागतोच महाराज. आपल्याकडे अशी म्हण आहे, वाण नाही पण तसा गुण लागतो महाराज संगतीचा. संगतीला आपण सोपं मानू नये, सहज मानू नये. बस कुणाच्या संघामध्ये आपण राहतो ना त्याचा विचार केला पाहिजे आणि त्याच्या संघाचा माझ्या मनबुद्धी चित्तावरती काय परिणाम होणार आहे त्याचा विचार केला पाहिजे. आता परमार्थाचाच विचार जर का आपण केला ना, आपली पारमार्थिक वृत्ती ज्याच्याने बिघडेल अशाचा संघ आपण सोडला पाहिजे आणि ज्याच्याने आपली पारमार्थिक वृत्ती टिकेल, दृढ राहील आणि नव्हे नव्हे वाढेल, बळ मिळेल अशाचा संघ आपण केला पाहिजे. अशाचा संघ आपण केला पाहिजे महाराज. त्याच्यासाठी शिवभक्ताचा संघ, वैष्णवाचा संघ, साधूचा संघ, ग्रंथाचा संघ, कथेचा संघ आपण वारंवार करायला पाहिजे. आणि माणसांचा संघ करण्यापेक्षा संतांचा संघ केलेला कधीही उत्तम आहे महाराज. माणसांच्या संघापेक्षा भक्तांचा संघ केलेला कधीही उत्तम आहे. कधी आपल्याला संत नाही आजूबाजूला सहज भेटत, भक्त मला भेटत नाही सहजासहजी असं आपल्या लक्षात आलं, त्यावेळेला सत्शास्त्राचा संघ केला पाहिजे. शिवपुराणासारख्या, भागवतासारख्या, गीतेसारख्या ग्रंथाचा संघ आपण केला पाहिजे. कशासाठी? जेणेकरून आपली मनोवृत्ती, आपली चित्तवृत्ती, आपली बुद्धी या वादळामध्ये भरकटून जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. नसता हे मायेचं वादळ फार अवघड आहे, लक्षात घ्या. परंतु तरी सुद्धा इथं आलो आणि आपण वेडे झालो की नाही? इथं येतो आणि बसून राहतो. जे येत नाही त्यांना असं वाटतं काय दरवर्षी तेच तेच ऐकायचं, काय दरवर्षी तेच तेच करायचं, काय तिथं जाऊन बसायचं, काय भेटतं तुम्हाला, म्हणजे वेडे झाले का तुम्ही, असं काही काही वेळेला समोरचे आपल्याला म्हणण्याची शक्यता आहे. त्यांना म्हणावं झालो बाबा वेडे, थोडे फार झालो असू, अजून जर का असा सत्संग चालू राहिला आपला तर अजून वेड व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही. आणि एक वक्ता आणि एक श्रोता सातत्याने जर का एकमेकांसमोर येऊन सत्चर्चा करत असले ना, हरिचर्चा करत असले ना, तर चर्चेच्या दृष्टीनं, सत्संगाच्या दृष्टीनं ही फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आता विषय आला म्हणून सांगतो. तात्पुरता वक्ता जर का आपल्या समोर आला, तात्पुरत्या वेळेसाठी आला, तेवढी वेळ साजरी करण्यापुरतं त्याला तेवढ्या मोजक्या विषयांना स्पर्श करून पुढं निघून जावं लागत असतं. पण सातत्याने जर का एक वक्ता आणि एकच श्रोता, वक्ताही बदलला नाही आणि श्रोताही बदलला नाही, तर त्यावेळेला जो वक्ता आणि श्रोत्यामध्ये चालू होतो ना त्याला म्हणतात संवाद. आता तो त्या वक्त्याला तात्पुरतं बोलून मोजके विषय सांगून पुढे जाता येत नाही. आता मागच्या वर्षी जे ऐकलं त्याच्या पुढचं थोडंसं सांगा, या वर्षी जे ऐकलं पुढच्या वर्षी कथा झाली तर त्याच्या पुढचं, त्याच्या पुढचं, त्याच्या पुढचं श्रवण करण्याची आपली तयारी होत असते. नवे नवे ती झाली पाहिजे. अलीकडे असं झालं महाराज, एका वक्त्याचं एक चित्ताने ऐकायला कुणीही तयार नाही. एका वक्त्याचं एक चित्ताने ऐकायला कुणीही तयार नाही. म्हणून महाराज लोकांना, वक्त्यांना सुद्धा पारमार्थिक विषय जितके स्पष्ट करून व्यासपीठाद्वारे सांगण्याची आवश्यकता आहे तितके विषय स्पष्ट करून त्याच्यावरती अध्यात्म चिंतन करता येत नाही. कारण त्या वक्त्यासाठीचा तो श्रोता पक्का झालेलाच नसतो. आणि पुन्हा पुन्हा सतत सतत एखादा वक्ता एखाद्या श्रोत्यासमोर, एखादा श्रोता एखाद्या वक्त्यासमोर असेल ना, तर मग त्या श्रोता आणि वक्त्यांमध्ये अध्यात्म संवाद सुरू होतो. एक प्रकारे वर्ग सुरू होतो महाराज. जसा वर्ग भरतो ना शाळेमध्ये, कॉलेजामध्ये लेक्चर असतात. आता तुम्ही विद्यार्थ्यांना लेक्चर्स देतात, वर्ग भरतो.
हा आपला नियमित विद्यार्थी आहे हे आपल्याला कळालं की आपण सिक्वेन्स नुसार त्याला अध्ययन त्याच्याकडून करतो की नाही, करून घेतो की नाही. अ पासून ज्ञ पर्यंत, ए टू झेड, ए पासून झेड पर्यंत, अ च्या अज्ञानापासून ज्ञ च्या ज्ञानापर्यंतचा अभ्यास शिक्षक विद्यार्थ्याकडून करून घेतात. तसं ही जे आपण करत आहोत, ही जे प्रतिवर्षीचं आपलं हे सातत्य आहे महाराज, हे फार महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला विशेष धन्यवाद असे देईन. काल दिवसभर जी आपली चर्चा झाली आणि आज सत्राच्या सुरुवातीपासून जो विषय जे चिंतन आपला आरंभ झालेला आहे त्याकडे पाहता आपण शांत चित्ताने, एकाग्रतेने आणि शब्दांकडे लक्ष देत श्रवण करत आहात, यासाठी मी तुम्हाला खरोखर धन्यवाद देईन. की तेही ऐकायची किंवा हेही ऐकायची आपली तयारी आहे, ही फार महत्वाची गोष्ट मी माझ्यासाठी आहे असं म्हणत नाही, पण माझ्या व्यासपीठासाठी आहे. कारण माझ्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे असं म्हणायला जर का मी गेलो तर माझ्याकडे तेवढं ज्ञान आहे का, तेवढा अनुभव आहे का, तेवढं अध्ययन आहे का, तेवढं तप आहे का, तेवढे वैराग्य आहे का, तेवढी भक्ती आहे का, याचं उत्तर मला द्यावं लागेल, जे माझ्याकडे नाही. पण मी व्यासपीठावर आहे की नाही, किंवा या व्यासपीठावर अन्य कोणी आहे किंवा नाही, यापेक्षा व्यासपीठासमोर बसून व्यासपीठाला सांगायचं ते चिंतन ऐकायची तयारी आपली असणं हे आपलं भाग्य आहे महाराज. शेवटी आपण जसे श्रोते आहात तसा मीही श्रोता आहे. मीही ऐकून ऐकूनच सांगतोय, ऐकता ऐकताच सांगतोय. ध्रुवजी महाराज म्हणतात, मी तुमची स्तुती कशी गायन करू शकलो असतो हे हरे, पण मी बोलतोय, मी गातोय, याला कारण मी नाही, तुम्ही माझ्या अंतःकरणामध्ये प्रवेश करून माझ्या सुप्त वाणीला जाग करत आहात वेळोवेळी. जोपर्यंत मी इथं बसत नाही तोपर्यंत मी शून्य असतो. इथं बसतो त्यावेळेला मी भांडार होऊन जातो. इथून उतरतो त्यावेळेला मी पुन्हा शून्य होऊन जातो. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्ति धरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. म्हणून हे चिंतन ऐकायची आपल्याला आपली तयारी. वास्तविक पाहता आपल्याला ह्या अध्यात्म ज्ञानावरती चिंतन करणं, विचार करणं हे अपेक्षित आहे. संत ग्रंथांचा विचार केला तर म्हणून जे सांगताल, जे पुराण सांगताल ते ऐकायला आम्ही येऊ, ही आवड महाराज, हे एक प्रकारचं वेडेपण आहे. आणि याच्या पुढचं वेडेपण काय असतं, जे ऐकलं ना, जे वाचलं ना, जे बोललो ना, त्याच्यासाठी हट्टपूर्वक प्रयत्न करणे हे पूर्ण वेडेपण असतं. कधी कधी ऐकायची पुष्कळ तयारी, पण करायची काहीच तयारी नाही, तर ती अपूर्णता आहे. पण जे ऐकलं ते करण्याची तयारी आणि करायला लागल्यानंतर जोपर्यंत मी त्या पदाची, त्या परिणामापर्यंत मी जात नाही तोपर्यंत मी थांबणार नाही, हे पूर्ण वेडेपण. असं ऐकल्यानंतर म्हणूनच माणसं म्हणतात की म्हणूनच आम्ही सत्संगापासून थोडं दूर राहतो. काय होतं काय माहित, सत्संगामध्ये गेल्यानंतर, सत्संगती संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर
कथा ऐकल्यानंतर काय होतं काय माहीत, माणसं वेड्यासारखंच करायला लागतात. अगोदर चांगले होते हो पुष्कळ, चांगलं व्यवसाय करायचे, नोकरी उद्योग करायचे, ह्या स्त्री असेल पतिव्रता असेल तर चांगलं घरकाम करायची हो. हिच्यासारखं तर घर कोणी सांभाळत नव्हतं, घरकाम कोणी करत नव्हतं. पण सत्संगाला लागली, साधू संतांच्या सहवासामध्ये जायला लागली, प्रवचन कथा कीर्तन ऐकायला लागली, ग्रंथ वाचायला लागली, भागवत ज्ञानेश्वरी गीता शिवपुराण वाचायला लागली. काय हिच्या डोक्यात खूळ भरलं, याच्या डोक्यात खूळ भरलं, काहीच पत्ता नाही. इतकं वेडेपण किंवा असं परमार्थ साधना करताना पाहून मधले भक्त जर का अभक्त असतील, समाजातले आजूबाजूचे परिसरातले भक्त जर माणसं जर अभक्त असतील, म्हणजे भक्ती त्यांच्या अंतःकरणात नसेल आणि भक्ताचं हृदय समजून घेण्याची त्यांची तयारी नसेल, तर त्यांना असं वाटतं की हे खरोखर वेडे आहेत, मूर्ख आहेत आणि जणू काही हे आपल्या समाजावरती, आपल्या परिसरावरती, आपल्या परिवारावरती कलंक आहे. हे मी मनाने बोलत नाही किंवा अतिशोक्ती म्हणून बोलत नाही महाराज. मीराबाई सारख्या अधिकारी भक्ताच्या जीवनामध्ये हा डाग लागला की ही मीरा म्हणजे आमच्या राजघराण्याला कलंक आहे. थोडस बाजूला जाऊन बोलतो, क्षमा करा, पण तरी सुद्धा पुन्हा विषयाकडे येईल की ही मीरा म्हणजे आमच्या राजघराण्याला लागलेला कलंक आहे. घराण्याच्या दृष्टीने विचार केला, राजकन्येच्या मर्यादेच्या दृष्टीने विचार केला तर कलंक असू शकतो, पण भक्तपण म्हणजे समाजासाठी कलंकच, समाजाच्या दृष्टीनं. पण भक्तीच्या दृष्टीनं, परमार्थाच्या दृष्टीनं मात्र तसं नाही. हे वेड आपल्याला सत्संगाने लावलं. म्हणून नसल वेड व्हायचं ना तर अजूनही वेळ गेली नाही, थोडं सत्संगापासून दूर राहू. ज्याला वेड व्हायचं नाही त्यांनी थोडं कथा कीर्तनापासून आणि त्यातल्या त्यात महात्म्यांची वाणी श्रवण करण्यापासून तो थोडं दूरच राहा. ज्या महात्म्यांची वाणी ऐकून खरोखर आपली आत्मज्योत प्रज्वलित होईल ना महाराज, नका ऐकू. जर भीती वाटत असेल तर थोडं सांभाळून. ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी. ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी. ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी. ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी. ये प्यासों की प्रेम डगर है, यहाँ संभल कर आना जी. ये प्यासों की प्रेम डगर है, यहाँ संभल कर आना जी. ये प्यासों की प्रेम डगर है, यहाँ संभल कर आना जी. ये प्यासों की प्रेम डगर है, यहाँ संभल कर आना जी. जो भी आए यहाँ हरि का, जो भी आए यहाँ हरि का हो जाए दीवाना जी. ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी. ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी. संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी. ऐसा पर से रंग यहाँ पर जन्म जन्म तक मन भीगे. ऐसा रंग बरसे यहाँ पर जन्म जन्म तक मन भीगे. सावन बिना चुनरिया भीगे, सावन बिना भवन भीगे. सावन बिना चुनरिया भीगे, सावन बिना भवन भीगे. ऐसी बरखा होए यहाँ पर, ऐसी बरखा हो यहाँ पर, ऐसी बरखा
ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना रे। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना रे। यहाँ न झगड़ा जाति पाति का और न झंझट मजहब का। यहाँ न झगड़ा जाति पाति का और न मजहब का। एक सभी की प्यास यहाँ पर, एक सभी का है प्याला। एक सभी की प्यास यहाँ पर, एक सभी का है प्याला। यहाँ पिया से मिलना हो तो, 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 परदेस भी हटाना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना रे। यहाँ द्वैत की सुई न चुभती, खुले बताशा पानी में। यहाँ द्वैत की सुई न चुभती, खुले बताशा पानी पहने ताज फकीर घूमते, सतगुरु की रजधानी में। पहने ताज फकीर घूमते, सतगुरु की रजधानी में। यहाँ नाव में नदियाँ डूबे, यहाँ नाव में नदियाँ डूबे, यहाँ नाव में नदियाँ डूबे, यहाँ नाव में नदियाँ डूबे। सागर सी पसमाना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना रे। ये संतों का प्रेम नगर है। यहाँ संभल कर आना रे। चार धाम का पुण्य मिले है, इस दर शीस झुकाने से। चार धाम का पुण्य मिले हैं, इस पर शीश झुकाने से। मजा है क्या वह जीने में, जो मजा यहाँ मर जाने में। मजा हो क्या है में, जो मजा यहाँ मर जाने में। यहाँ सामने मौत खड़ी है, यहाँ सामने मौत खड़ी है, यहाँ सामने मौत खड़ी है। यहाँ सामने मौत खड़ी है। चाहे खुद मर जाना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना रे। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना रे। ये प्यासों की प्रेम डगर है, यहाँ संभल कर आना रे। जो भी आए यहाँ हरि का, आए यहाँ हरि का, जो भी आए यहाँ हरि का, आए यहाँ हरि का। हो जाए दीवाना जी। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना रे। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना रे। ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना रे। ये प्यासों की प्रेम डगर है, यहाँ संभल कर आना जी. कारण जो इथं येईल, जो भी आए यहाँ हरि का, हो जाए दीवाना जी. ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी. ऐसा बरसे रंग यहाँ पर, जन्म जन्म तक मन भीगे. सावन बिना चुनरिया भीगे, सावन बिना भवन भीगे. पावसाचे दिवस आहेत का?
बर, पावसाचे दिवस नसले तरी पाऊस पडतो हे 2 वर्षापासून आता आपल्याला माहित झालेलं आहे. पण आता पाऊस पडतोय का या क्षणाला मला सांगा बरं. आकाशातला पाऊस आता पडतोय का सांगा. आपण भिजतोय का सांगा. तरी आपण ओले चिंब आहोत. याला कारण हा कथामृताचा वर्षाव, सत्संगामृताचा वर्षाव या ठिकाणी चाललेला आहे. याच्यात आपण ओले चिंब होत आहोत महाराज. सावन बिना चुनरिया भीगे, सावन बिना भवन भीगे. ऐसी बरखा होए यहाँ पर, बचना कोई घराना जी. ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी. यहाँ न झगड़ा जाति पाति का, और न झंझट मजहब का. एक सभी की प्यास यहाँ पर, एक सभी का है प्याला. यहाँ पिया से मिलना हो तो, इथं यहाँ पिया से मिलना होतो म्हणजे इथं आपल्याला त्या प्रेमास्पदाला भेटायचं असेल ना, शिव हे आपलं प्रेमाचं ठिकाण असलं पाहिजे बरं काय. मला प्रेम द्यायचं आहे तर मी कोणाला देईन याचं एकच उत्तर आहे, माझ्या सांब सदाशिवांना मी माझ्या हृदयातलं प्रेम समर्पित करेन. शिवकथा ऐकून आपल्या मनामध्ये हा एकच संकल्प उत्पन्न झाला पाहिजे, मला प्रेम माझ्या श्री शिवचरणावरती समर्पित करायचं आहे. यहाँ द्वैत की सुई न चुभती, गुले बताशा पानी में. पहने ताज फकीर घूमते, सतगुरु की रजधानी में. यहाँ नाव में नदिया डूबे, सागर सीप समाना जी. चार धाम का पुण्य मिले हैं इस दर शीस झुकाने से. मजा है क्या वह जीने में, जो मजा यहाँ मर जाने में. किती सुंदर भाव महात्म्यांनी व्यक्त केलेला आहे महाराज. अहो ते जीवन जगण्यामध्ये काय अर्थ आहे ज्या जीवनामध्ये शिव नसेल, शिव प्रेमाचा झरा नसेल महाराज. ते जीवन जगण्यामध्ये काय रस आहे. आणि तो रस इथं असल्यामुळे इथं त्या प्रेमामध्ये मरून जाण्यात सुद्धा सुख आहे महाराज. मरून जाण्यात सुद्धा सुख आहे. प्रेमाचं एक अद्वितीय लक्षण काय आहे माहितीये का. माणसाला प्रेमामध्ये जगता 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 प्रेमात आणि प्रेमासाठी मरायची तयारी होणे, हे प्रेमाचं एक अद्वितीय लक्षण आहे. याचा अर्थ असा नाही की मला समोरच्याकडून प्रेम नाही मिळालं तर मी आता आत्महत्या करून घेईन. ही जगाची भाषा इथं आता वापरायची नाही बरं का. हे जगातलं रडगाणं झालं. त्या प्रेमाचा आणि ह्या ठिकाणावरती चाललेल्या प्रेम या विषयाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. नसता प्रेम भेटत नाही म्हणून या अनमोल अशा देहाला संपवणारे पुष्कळ, गळफास लावून घेणारे, गाडी खाली जाणारे, विष प्राशन करणारे पुष्कळ. ही एवढं स्पष्टीकरण मला यामुळे अलीकडे येऊन द्यावं लागतं आहे, कारण एखादं वाक्य एखाद्याने ऐकलं खरोखरच तो म्हटला आता मग असं असेल का, मरण्यात प्रेमाची सार्थकता आहे का, आता मरूनच जातो म्हटले, नोट लिहून ठेवतो, बस माझं नाव नको लिहू बाबा. की मी कथेत ऐकलं की प्रेमात मरण्यामध्ये सार्थकता आहे. अहो पण ते मरणही कसं असावं. ठीक आहे, त्या प्रेमाचा विषय बाजूला राहू देऊ. इथं हरी प्रेमामध्ये कशाचीही तमा राहिली नाही महाराज. प्रेमी व्यक्तीला, प्रेमी भक्ताला कशाची चिंता राहिली नाही, कशाचं भय राहिलं नाही. शिव प्रेमामध्ये वाहून गेलेल्याला. मला सांगा, कुणी जर म्हटलं मला सांगा आता तुम्ही मला भगवान शंकरांच्या स्वाधीन करू शकता का प्रत्यक्ष, तर मला ना
जे घरदार सोडून मी इथं आलोय, मी इथं आले 3 तासासाठी, परिवार लेकर बाळ सोडून, घर सोडून, सगळ्या माझ्या प्रेमाच्या वस्तू सोडून मी इथं आलो, मी इथं आले ना, इथं बसल्या बसल्या जर तुम्ही कैलासवासी कैलासाधिपती भगवान शंकरांच्या मांडीवर मला देणार असाल तर मला माझ्या पाठीमागं सोडून आलेल्या कोणत्याच गोष्टीची तमा नाही, त्या मला त्या शिवाच्या मांडीवरती करून द्या, मला त्याच्या स्वाधीन, मी तयार आहे, अशी तमा सुद्धा आपण कशाची बाळगत नसू महाराज, तर खरे प्रेमी आहोत आपण आणि खरे भक्त आहोत आपण. तर समजून जावं, आपला सत्संग श्रवण सफल झाला. आता सत्संगाला आपण वरलं नाही, सत्संगाने आपल्याला वरलंय, सत्संगाने आपल्याला पुरस्कृत केलंय, साधूनं आपल्याला पुरस्कृत केलंय महाराज. आपल्या जीवनामध्ये या नश्वर अशा प्रकारच्या संसाराची तमा न राहता केवळ भगवत भेटीची उत्कंठा मनामध्ये उत्पन्न होणं, तीव्र भगवत दर्शनाची उत्कंठा मनामध्ये उत्पन्न होणं, हा सत्संगाकडून जीवाचा, भक्ताचा, भाविकाचा झालेला फार मोठा सत्कार आहे. 4 धाम का पुण्य मिले है इस तरह शीस झुकाने से, मजा है क्या वह जीने में जो मजा यहाँ मर जाने में. यहाँ सामने मौत खड़ी है, चाहे खुद मर जाना जी, ये संतों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना. श्री सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींना या शिवपुराणाच्या माध्यमातून वर्णन करून सांगत आहेत. मग त्या शिवाला आम्ही जाणायचं तरी कसं? म्हटले काळजी करू नका, तो जरी सुरुवात कुठून झाली आपल्या चिंतनाला, हे आपण मनाने, बुद्धीनं, चित्ताने, अहंकाराने, इंद्रियाद्वारे त्याला जाणू शकत नाही. मग जाणायचं तरी कसं हो? जाणा असंही म्हणतात, जाणू शकत नाही असंही तुम्हीच म्हणतात, जाणल्याशिवाय मोक्ष नाही, पर्याय नाही असंही तुम्ही म्हणतात. आता नेमकं आम्ही काय करायचं सांगा? पण करुणेचे सागर आहेत शिव, कृपेचे सागर आहेत महाराज. देवाने तुमच्या माझ्यासाठी स्वतःकडे लघुपण घेतलेलं आहे, लहानपण घेतलेलं आहे भगवंतांनी स्वतःकडे तुमच्या माझ्यासाठी. आणि हेच देवाचं थोरपण आहे, मोठेपणा आहे. मोठ्या माणसांचा मोठेपणा काय बरं? लहान लेकरासाठी स्वतः लहान होऊन राहणे, हेच मोठे माणसाचं मोठेपण. लेकराला लाडी गोडी लावायचं, तो शुद्ध स्पष्ट बोलणाऱ्याला सुद्धा बोबड बोबड बोलावं लागतं की नाही? उंच पुरा असलेल्या बलदंड देह, 5-6 फुटांचा उभा देह आपल्याला घेऊन उभे आपण रांगणाऱ्या लेकराला बोलायचं झालं तर गुडघे टेकवावेच लागतात की नाही? वाकावंच लागतं की नाही? समाजामध्ये मान मरातबानी फिरणारा रुतबा ज्याचा एवढा मोठा आहे महाराज, बाहेर समाजामध्ये आला की सगळे वागतात, साहेब आले, साहेब आले, साहेब आले. साहेबांनी थोडं रागाने पाहिलं की ऑफिस मध्ये सगळे थरथर कापायला लागतात, सगळा स्टाफ घाबरून जातो महाराज. नको, त्यांनी आपल्याकडे पाहण्याची आणि काही बोलण्याची वेळच येऊ नये, बरोबर सगळे चाकोरीमध्ये काम करतात की नाही? घरी आल्यानंतर तेच साहेब पण इथं उदाहरण फक्त लेकराचं चाललंय बरं का. लेकरासाठी साहेब पण सोडतात. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला दुसरं कुठली मूर्ती डोळ्यासमोर आणू नका. लेकरासाठी आपलं तसंच भगवंत सुद्धा आपल्यासाठी लहान होतात. थोरपण हेच भगवंताचं महाराज, देवाचं थोरपण हेच. तुम्हाला माझ्यापर्यंत येणं अवघड होतंय का? थांबा थांबा,
मी तुमच्यासाठी येतो, तुमच्या पर्यंत येतो आणि तुम्हाला जसा सुलभ होईल तसा होऊन येतो. आणि भगवान शंकरांचं हे येणं म्हणजेच शिवलिंग रूप धारण करणं आहे. नमः पार्वती पतये हर हर महादेव. परमात्मा शिव कसे आहे फार गोड वर्णन सूतजी महाराजांनी केलेलं आहे. शिवपुराणामध्ये वेदव्यासजी महाराजांनी केलेलं आहे. परमात्मा शिव कशी आहेत म्हटले, परमात्मा शिव हे निर्गुण निराकार आहेत. निर्गुण निराकार आहेत परब्रह्म शिव हे. आता निर्गुण निराकार आहेत म्हणजे कशी आहेत, त्यांना कोणतंही रूप नाही, नाव नाही. आता रूप नाही म्हटल्यावर त्याला रंग नाही, त्याला नाव नाही, त्याला आकार नाही. कारण परब्रह्म म्हणून, परब्रह्म नावाची म्हणून जी काही वस्तू आहे ना ती कशी आहे हे सांगत असताना वेदांत ग्रंथांनी पुराणांनी आपल्याला सांगितलं. आणि शिवपुराणही आपल्याला तेच या ठिकाणावरती सांगत आहे की ती परमात्मा नावाची जी सद्वस्तू आहे ना ती निर्गुण निराकार आहे. तिला कोणत्याही प्रकारचा आकार नाही, नाव नाही, रूप नाही, रंग नाही. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार तू चिरघुराया. असं वर्णन रामभक्तांनी केलेलं आहे महाराज. तेच वर्णन शिव पुराणामध्ये शिवतत्वाचं ज्ञान देताना सूतजी महाराज करतात की असं ते शिवतत्व आहे. परंतु अशा त्या निर्गुण निराकार असलेल्या ज्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही म्हणून तर त्याला ब्रह्म किंवा परब्रह्म असं संबोधलं जातं. पण एक वैशिष्ट्य भगवान शंकरांचं आहे की भगवान शंकर हे जशी निर्गुण निराकार आहेत तसे सगुण साकारही आहेत. शिवपुराणाच्या भाषेमध्ये याला सकल आणि निष्कल असा शब्द वापरलेला आहे. यालाच सामान्य भाषेमध्ये सगुण आणि निर्गुण असं म्हणतात. यालाच साकार आणि निराकार असं म्हणतात. यालाच व्यक्त आणि अव्यक्त असं म्हणतात. आणि परब्रह्म तत्वाचं वैशिष्ट्य एकच आहे की परब्रह्म तत्व हे एकाच वेळेला निर्गुण निराकारही आहे आणि सगुण साकारही होत असतं. सगुण साकार झालं म्हणजे त्याची निर्गुण निराकारतेला बाधा आली असं म्हणता येत नाही महाराज. आता तुम्ही मी एका वेळेला एकाच ठिकाणी आहोत की नाही. जो जे इथं बसले ते घरी आहेत का, आणि घरी जो आहे तो इथं आहे का. कारण आपल्याला मर्यादा आहे. देश काल परिस्थितीची मर्यादा तुमच्या माझ्या देहाला आहे. ज्या वेळेला ज्या क्षणाला ज्याचा जो देह जिथं असेल तो वास्तविकरित्या त्या वर्तमान काळात तिथंच असतो. मनाचा विचार सोडून द्या. मन कुठेही भरकटत फिरतं हो, कारण ते सूक्ष्म आहे. वाऱ्याच्या गतीप्रमाणे त्याचा वेग आहे महाराज. एखादा मना शरीराने इथं बसला, शरीर कथा ऐकतंय, डोळे वक्त्याकडे व्यासपीठाकडे, कान कथेकडे, मुख कथेकडे, पण मन कुठंतरी दुसरीकडेच भरकटत आहे. घंटाभराने त्याला आठवलं, अरे आपण तर कथेत बसलोय, याच्या अगोदर काय सांगितलं यांनी. नाही लक्षात आलं. का, कारण मन त्या जागेवरती नाही ना. मनाचं काही नाही महाराज. मन भटकत राहतं. वाऱ्यासारखं आहे ते. वारा जसा वाहत राहतो, पाठीमागून आला, इथं थांबला, पुढं गेला, तसं मनाचं भरकटणं चाललेलं आहे. पण सद्यस्थितीचा विचार केला तर हे मानवी शरीर ज्या वेळेला ज्या क्षणाला जिथं असेल तिथंच वर्तमान काळ त्याला प्रधान आहे. देवाचं तसं नाही, परब्रह्म तत्वाचं तसं नाही. ते एकाच वेळेला सर्वगत सर्वत्र आहे. ब्रह्म कसं आहे, ब्रह्म सर्वगत सदा सम
तेथे आणू नाही विषम. हे ब्रह्म किंवा परब्रह्म तत्व, जो इथं मला शब्द दिसतो त्यानुसार ब्रह्म किंवा परब्रह्म तत्व हे सर्वत्र आहे, सर्वगत आहे, सदा आहे, सम आहे. ते कसं नाही म्हटले, ते स्थूल नाही, ते कृश नाही, ते काळ नाही, ते गोर नाही, ते लहान नाही, ते मोठं नाही, ते उंच नाही, ते ठेंगणं नाही, ते असंही नाही आणि ते तसंही नाही. त्याबद्दल बोलायला गेलं तर वाचा बंद होते, कुंठित होऊन जाते. त्याबद्दल वर्णन करता येणं अशक्य आहे. वर्णन कोणाचं केलं जातं? सगुण साकार भगवंताच्या विग्रहाचं वर्णन केलं जातं, लीलेचं गुणाचं वर्णन केलं जातं, नामाचं वर्णन केलं जातं. महाराज, तर वर्णन करणाऱ्याला सोपं जातं. निर्गुण निराकाराबद्दल बोलायचं म्हटलं तर वाणी मौन होऊन जाते, वाचा कुंठित होऊन जाते. लक्ष कोणाकडे द्यायचं आहे आपल्याला? पोहोचायचं कोणापर्यंत आहे आपल्याला? निर्गुण निराकारापर्यंत आपल्याला जाऊन पोहोचायचं आहे. आधार आपल्याला सगुणाचा घ्यायचा आहे. विश्रांतीनंतर आता निवांत तो अभंग म्हणू आपण माऊली ज्ञानोबारायांचा. निर्गुणाची सगुणाची सेज, निर्गुणाची बाज. हा अभंग नंतर म्हणू आता निवांत आपण. पण एवढं वाक्य माझं पूर्ण करतो की जायचं आहे निर्गुण निराकारापर्यंतच. अनुभव निर्गुणाचाच होत असतो, मदत सगुणाची घेतली जात असते, माध्यम सगुणाचा आहे, अनुभूती निर्गुणाची असते. सगुणापर्यंत आलो आणि सगुणापर्यंतच अडकून राहिलो. देव ही वाट पाहतात कधी माझ्यापर्यंत येईल. कारण मी म्हणजे काय फक्त मूर्ती आहे का? मी म्हणजे काय फक्त मूर्ती पर्यंतच आहे का? मूर्ती पुरताच आहे का? अहो, मूर्ती 2 हाताची आहे म्हणजे देव 2 हाताचा आहे. मूर्ती 4 हाताची आहे म्हणजे देव 4च हाताचा आहे. नाही नाही, श्रुती म्हणते तो 1000 हातांचा आहे, 1000 पायांचा आहे, 1000 नेत्रांचा आहे. सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठत् दशांगुलम्. पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम्. उतामृतत्वस्येषानो यदन्नेनातिरोहति. एतावानस्य महिमातो ज्यायांश्च पुरुषः. पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. मग तो केवढा आहे त्याचं वर्णन करतात. मग त्याचे पाय म्हणजे काय, उदर म्हणजे काय, वक्षस्थल म्हणजे काय, शीश म्हणजे काय. त्रिपादूर्ध्व उदयित पुरुष पादोस्येहा भवत् पुनः. ततो विश्वं व्यक्रामत् सा शनानशने अभि. ठीक ठीक ठीक. नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे. सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते. सहस्रकोटियुगधारिणे नमः. अधिक याच्यावरती जो काही प्रकाश आहे आणि निर्गुण निराकार असलेला सगुण साकार कसा होतो, त्या निर्गुणाला कसं ओळखायचं आणि सगुणाला कसं जाणायचं आणि त्या सगुणाची भक्ती कशी करायची, याच्यावरती आपण प्रकाश टाकू काही वेळाच्या विश्रांतीनंतर. नमः पार्वती पतये हर हर महा